नमस्कार मित्रांनो, वाय एम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी अपडेट आहे। लाडक्या बहिणींना आज सांगणार आहे की कुणाकुणाला जूनचा लाभ भेटला नाहीये, परंतु का भेटला नाहीये। आता या ठिकाणी असा विषय आहे की लाभ भेटायला पाहिजे होता, ज्या काही पात्र महिला आहेत त्या महिलांना भेटायला पाहिजे होता, जून मध्ये भेटला नाही। ज्या अपात्र आहेत त्यांना नाही भेटायला पाहिजे, बरोबर आहे, परंतु पात्र असून सुद्धा बऱ्याच महिलांना, बऱ्याच लाडक्या बहिणींना जो आहे तो लाभ भेटलेला नाही, हप्ता भेटलेला नाही जूनचा, आणि अद्याप आणखी जुलैचा पण आलेला नाही खात्यावरती। त्यामुळं ज्या महिला आहेत, लाभार्थी आहेत, ज्या लाडक्या बहिणी आहेत, पात्र असून सुद्धा त्यांना लाभ भेटत नाहीये, त्यापासून त्या वंचित राहायला नाही पाहिजे। त्यांना आता रक्षाबंधनला सुद्धा आणखी हप्ता भेटलेला नाहीये किंवा लाभ भेटलेला नाहीये। बऱ्याच अशा कमेंट आलेल्या आहेत की आम्ही पात्र असून सुद्धा ज्या इथे आम्हाला हप्ता भेटलेला नाहीये। तर मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ संपूर्ण बघा की कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून या ठिकाणी कमेंट आलेल्या आहेत, कोणाकोणाचे या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। आणि नंतर तुम्हाला विशेष म्हणजे सर्वात महत्त्वाचं सांगतो की तुम्हाला जर या ठिकाणी हप्ता भेटला नसेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी कमेंट करून सांगा। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा की या ठिकाणी आम्ही पात्र असून सुद्धा आम्हाला हप्ता भेटला नाहीये, आम्ही या ठिकाणी जूनचा भेटला नाही आणि अद्याप जुलैचा पण भेटलेला नाहीये। आणि सर्वात एक महत्त्वाची सूचना, ज्या महिलांना किंवा ज्या लाडक्या बहिणींना जून मध्ये हप्ता भेटला नसेल आणि त्यांना जुलैमध्ये भेटला असेल, अशांनी या ठिकाणी काहींनी कमेंट करून नक्की सांगू शकतात। कारण की बऱ्याच महिला या ठिकाणी वाट बघत आहेत, ज्यांना जून मध्ये भेटले नव्हते त्यांनी या ठिकाणी जुलैची आशा धरलेली होती, परंतु जुलै सुद्धा अशीच चाललेली आहे। जुलैमध्ये त्यांना सुद्धा हप्ता भेटलेला नाही, जून तसाच गेला आणि जुलै पण अशीच चाललेली आहे। त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना जून मध्ये कोणाला भेटला नसेल त्या महिला लाडक्या बहिणींना जर जुलैमध्ये भेटला असेल तर नक्कीच त्यांनी कमेंट करून सांगा, आणि ज्यांना जून मध्ये भेटले नाही त्यांनी या ठिकाणी कमेंट करून सांगू शकतात। तर या ठिकाणी पहा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त कमेंट बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यातून कोणा लाभार्थीला भेटले नाहीत, संपूर्ण माहिती बघणार आहोत। आणि या ठिकाणी पहा, आपण किती कमेंट आले तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। तर या ठिकाणी जे आहे ते काय काय म्हणणं आहे लाडक्या बहिणींचं ते पण या ठिकाणी सांगितलेलं आहे, ते या ठिकाणी पाहू शकतात। तर या ठिकाणी पवन लांडगे या सरांनी या ठिकाणी पहा, मला जूनचे पैसे आले नाहीत, वरुड अमरावती। तर त्या ठिकाणी त्यानंतर पहा, पल्लवी ताईने या ठिकाणी मला पण नाही मिळाले जून जुलैचा हप्ता। या ठिकाणी पहा, पल्लवी ताई या ठिकाणी सांगत आहेत की मला जूनचा पण भेटला नाही आणि जुलैचा पण भेटलेला नाहीये। तर अशा प्रॉब्लेम बऱ्याच लाडक्या बहिणींना झालेले आहेत, ज्या पात्र असून सुद्धा त्यांना जूनचा भेटलाच नाहीये, परंतु त्यांनी जुलैची आशा धरली होती। जुलैचे पण पैसे आणखी त्यांच्या अकाउंटवरती, खात्यावरती जमा झालेले नाहीयेत, त्या पात्र असून सुद्धा। या ठिकाणी काय होणार आहे, नेमकं जूनचे आणि जुलैचे भेटून मिळणार आहेत का ज्या पात्र आहेत त्यांना? तर पात्र आहेत तर कधीपर्यंत त्यांचं हे चालणार आहे? पडताळणी सध्या सुरू आहे, तर पडताळणी कधीपर्यंत सुरू होणार आहे? ज्या पात्र आहेत त्यांना लवकरात लवकर तात्काळ या ठिकाणी ज्या ते त्यांचे हप्ते सुरू करावेत लाडक्या बहिणीचे, असं या ठिकाणी म्हणणं आहे। तर या ठिकाणी पहा, त्यानंतर या ठिकाणी जे आहे ते मला व माझ्या सुनेला जून जुलैचा हप्ता नाही आला, पुणे जिल्हा। त्यानंतर पहा, या ठिकाणी चव्हाण जूनचा नाही आला। या ठिकाणी पाहू शकता किती कमेंट आलेले आहेत, या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते पाहायला भेटणार आहे। आता हे नांदेड मधून बोलत आहेत, आला नाही जुलैचा हप्ता, या ठिकाणी पाहू शकतात। त्यानंतर या ठिकाणी पहा, जून जुलैचे हप्ते नाही मिळाला, मुंबई जिल्हा ठाणे। म्हणजे भरपूर अशा कमेंट आलेल्या आहेत की ज्या महिलांना अद्याप लाभ भेटलेला नाहीये, जुलैचा हप्ता आला नाहीये। त्यानंतर आला का भाऊ, आता का नाही अजून, या ठिकाणी पाहू शकतात। नक्कीच मी विचारलेलं आहे की ज्यांना जर जून मध्ये भेटला नव्हता त्यांना जुलैमध्ये कोणाला भेटला असेल, कोणत्या लाडक्या बहिणींना, त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा की आम्हाला जून मध्ये भेटला नव्हता परंतु जुलैमध्ये भेटलेला आहे, असं नक्कीच कमेंट करून सांगा। कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींना जे आहे ते जुलैची आशा आहे, जरी जून मध्ये नसेल भेटला तर जुलैमध्ये भेटू शकतो का, अशा बऱ्याच आशाने ज्या आहे त्या लाडक्या बहिणी थांबलेल्या आहेत। या ठिकाणी पाहू शकतात, जून जुलैचे हप्ते नाही आलेले। त्यानंतर पहा, 2 महिन्यापूर्वी आले, आता नाही आले। त्यानंतर पहा, या ठिकाणी वैशाली ताई त्यांनी या ठिकाणी विचारले आहे की जून जुलैचा हप्ता नाही भेटला, अहिल्यानगर। त्यानंतर पाहू शकतात, प्रवीण सर जूनचा पण नाही आणि जुलैचा पण 2 हप्ते भेटले नाहीत सर। तर या ठिकाणी पाहू शकतात, जूनचा पण नाही आणि जुलैचा पण नाही। आता जूनचा नव्हता भेटला तर ठीक आहे, परंतु पात्र असून सुद्धा जुलैचा पण, आता जुलैची आशा धरली होती पण जुलैचा सुद्धा भेटलेला नाहीये। अशा प्रकारे
आता या ठिकाणी पहा, त्यानंतर सर मला 12-13 हप्ता नाही मिळाला, मुंबई जिल्हा ठाणे, त्या ठिकाणी पाहू शकतात. त्यानंतर या ठिकाणी योगेश सर यांनी विचारलेलं आहे की आरती योगेश धनगर, माझे पण जून आणि जुलैचे पैसे आले नाहीत, राहणार वरणगाव, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव. बघा या ठिकाणी पाहू शकतात, या ठिकाणी जूनचे आणि जुलैचे पण पैसे आलेले नाहीत, या ठिकाणी जे आहे ते विचारत आहेत. त्यानंतर पहा जे आहे ते सुशीला ताई यांनी या ठिकाणी विचारलेलं आहे की मला बी सर मला जून जुलैचे पैसे आले नाहीत, मला पैसे मिळतील की नाही, मी पात्र असून मला पैसे मिळालेले नाहीत, तर मी आता कुणालाच वोट करणार नाहीये, अशा प्रकारे जे आहे ते महिलांचा लाडक्या बहिणींचा जे आहे ते या ठिकाणी म्हणणं आहे. त्यानंतर पाहू शकतात सोनाली ताई यांनी विचारलेलं आहे की मला पण नाही भेटलेला जूनचा आणि जुलैचा लाभ. म्हणजे बऱ्याच लाभार्थी महिला आहेत, कारण की आता माहिती नाही, एकत्र नाहीत, कारण की काही गावातल्या, ह्या गावातल्या, काही त्या जिल्ह्यातल्या, काही त्या तालुक्यातल्या अशा आहेत. त्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत ते पात्र असून सुद्धा त्यांना लाभ दिलेला नाहीये. त्यामुळं लाभ कधी भेटेल, कारण की या ठिकाणी रक्षाबंधन आता आलेली आहे, रक्षाबंधन त्यांचे रक्षाबंधनाचा सण जो आहे त्या ठिकाणी कोरडा जाणार आहे. तर बऱ्याचशा लाडक्या बहिणींना लवकरात लवकर जे आहे ते पात्र करून, ज्या पात्र आहेत त्यांना लवकरात लवकर पात्र करावा आणि जे आहे ते त्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर त्यांचा हप्ता निधी जो जूनला भेटला नाही त्यांना जूनचा आणि जुलैचा हे दोन्ही हप्ते वर्ग करण्यात यावे, असं आमची विनंती आहे. या ठिकाणी पाहू शकतात त्यांनी काय दिलेलं आहे की प्रियाताई या ठिकाणी पाहू शकतात, मला अजूनही जून जुलैचा हप्ता मिळाला नाही, पात्र असून पण हप्ता मिळाला नाहीये, मी एक कॉलेज स्टुडंट आहे, मला पण माझं कॉलेजसाठी बुक्स घेण्यासाठी या ठिकाणी पाहू शकता अशा पैसे उपयोगी येत होते, पण ज्यांना गरज आहे अशा लोकांनाच हप्ता बंद केलाय, सांगली जिल्ह्यातून या ठिकाणी अशा प्रकारे ज्यांना गरज आहे त्यांचाच हप्ता बंद केलाय, असं या ठिकाणी जे आहे ते लाडक्या बहिणींचं नक्कीच म्हणणं आहे. या ठिकाणी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांना नक्कीच हप्ते लवकरात लवकर सुरू करा, ज्यांचे पात्र आहेत त्यांना. या ठिकाणी त्यानंतर पहा जून जुलैचा हप्ता आला नाही, खूप गरज आहे, ज्यांना गरज आहे त्यांनी नक्कीच पात्र असतील त्यांना देऊ शकतात. त्यानंतर या ठिकाणी पहा जून जुलै दोन्ही हप्ते आले नाहीयेत. आणि त्यानंतर सुनीता ताई या ठिकाणी म्हणतात की जून जुलैचे पैसे आले नाहीयेत, 2-2 महिन्याचे आलेले नाहीत. त्यानंतर पहा या ठिकाणी स्वातीताई, मला पण जूनचा हप्ता मिळाला नाहीये. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात बांधकाम कामगार नोंदणीसाठी तालुका किंवा सुविधा आहेत, मग इतर कामगारांसाठी का नव्हे. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात या ठिकाणी बरेचसे अशा कमेंट लाडक्या बहिणींच्या आलेल्या आहेत, जेवढ्या कमेंट वाचतो आपण तेवढ्या कमीच असणार आहेत, त्या ठिकाणी पाहू शकतात. या ठिकाणी पहा भाग्यश्री ताई त्यांनी या ठिकाणी MLA जून म्हणजे मला जून जुलैचा हप्ता आला नाहीये. आणि त्यानंतर कीर्तिताई जाधव, जून मध्ये मला हप्ता आला नव्हता पण जुलैचा काल पडलाय. तर या ठिकाणी पाहू शकतात. तर अशा प्रकारे जे आहे ती अशा कमेंट यायला पाहिजेत की ज्या महिलांना, ज्या लाभार्थ्यांना, ज्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी जून मध्ये हप्ता आला नव्हता परंतु जुलैमध्ये आलेला आहे, अशा लाडक्या बहिणींनी या ठिकाणी कमेंट करून सांगा की आम्हाला जून मध्ये हप्ता आला नव्हता परंतु या ठिकाणी जुलैमध्ये आले आहे. कारण की बऱ्याचशा महिला वाट बघत आहेत की आम्हाला जून मध्ये भेटलं नाही परंतु जुलैमध्ये तरी भेटेल का नाही, अशा बऱ्याचशा महिला या ठिकाणी, बऱ्याचशा लाडक्या बहिणी आपल्या वाट पाहत आहेत, ज्या पात्र असून सुद्धा त्यांना जून मध्ये भेटलं नाही आणि अद्याप जुलैमध्ये पण वाट बघत आहेत. तर या प्रकारे पहा यांनी कीर्तिताई जाधव यांनी सांगितलेलं आहे की जून मध्ये मला हप्ता आला नव्हता पण जुलैचा काल पडलाय. तर या ठिकाणी अशा प्रकारे सांगितलेलं आहे त्यांनी पण. त्यानंतर पहा जून जुलैचा ही नाही आला, माझे कुटुंब एकट्याचा लाभ घेत आहेत. त्यानंतर पहा विद्याताई, जूनचा हप्ता अजून आला नाहीये. आणखीन या ठिकाणी पाहू शकतात भरपूर अशा कमेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला सांगू इच्छितो की मला पण जूनचा हप्ता मिळाला नाहीये. रायगड, ललिता ताई यांनी कमेंट केली आहे की रायगडहून मला पण जूनचा हप्ता
मिळाला नाही। त्यानंतर या ठिकाणी संदीप सरांनी पण या ठिकाणी कमेंट केले की जूनचा हप्ता आला नाहीये। असे बरेचसे लाडक्या बहिणी आहेत की त्यांना जे इथे हप्ता भेटलेला नाही। या ठिकाणी जे आहे तुम्हाला संपूर्ण जणांची या ठिकाणी बऱ्याच जणांची कमेंट आलेली आहे। त्या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामधून आलेले आहे की मला 12-13वा हप्ता नाही मिळाला, नागपूर जिल्ह्यातून, धन्यवाद। त्यानंतर पहा सविताताई या ठिकाणी विचारत आहेत की जून महिना हप्ता आला नाहीये। त्यानंतर कल्पनाताईंनी पण विचारलेलं आहे की जून जुलैचा नाही आला, त्या ठिकाणी नक्कीच यांना जे आहे ते ज्या पात्र महिला आहेत त्यांना लवकरात लवकर हप्ते देण्यात पाहिजेत असं या ठिकाणी जे आहे ते लाडक्या बहिणींचं म्हणणं आहे। खरोखर गरज आहे त्यांना। या ठिकाणी पाहू शकतात नीताताईंनी कमेंट केली 12वा-13वा हप्ता आला नाही, घाटकोपर, या ठिकाणी घाटकोपरवरून त्यांनी कमेंट केली आपल्याला। त्यानंतर अनिता हजारेताई त्यांनी पण अहिल्यानगर तिथून कमेंट केलेली आहे, ते पण म्हणतात की नाही आला जूनचा आणि जुलैचा दोन्ही पण हप्ते त्यांना भेटलेले नाही आहेत। या ठिकाणी पाहू शकतात शीतल ताई यांनी या ठिकाणी विचारलेलं आहे की जून महिन्याचा हप्ता नाही आला आणि मिळाला पण नाहीये जून महिन्याचा। तर या ठिकाणी बऱ्याच महिलांना, बऱ्याच लाडक्या बहिणींना हप्ता भेटलेला नाही। तुम्ही या ठिकाणी कमेंटवरून पाहू शकतात। या ठिकाणी सुवर्णा जाधव ताई त्यांना पण भेटलेलं नाही, या ठिकाणी सांगितलेलं त्यांनी। या ठिकाणी जे आहे ते सलीम सर या ठिकाणी विचारत आहेत की जून जुलै का पैसा नहीं आया, मुंबई से हो, या ठिकाणी प्लीज सर। तर अशा प्रकारे जे आहे कमेंट आहे। बऱ्याच जागेवर 2-2 महिन्याचे या ठिकाणी भरपूर असे कमेंट आहेत, तुम्ही पाहू शकता। तर आपल्याला सर्व जणांची नावं घेऊन या ठिकाणी वाचण्यासाठी भरपूर वेळ जाईल आणि भरपूर टाइम पण, व्हिडिओ पण मोठा होईल। या ठिकाणी पाहू शकतात गीताताई गायकवाड जून पासून हप्ता नाही मिळाला सर, वसई नायगाव। त्यानंतर शीतलताई फेब्रुवारी महिन्याचा नाही मिळाला अजून। अशा प्रकारे बऱ्याच लाडक्या बहिणींना हप्ते भेटलेले नाही आहेत। तर बऱ्याच जणांची कमेंट पण आहेत आणि बऱ्याच जणांची नावं पण या ठिकाणी आहेत। तर कोणाकोणाची या ठिकाणी काही जणांची जरी नाव भेटली तर नक्कीच या ठिकाणी कमेंट करून सांगा। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना जून मध्ये भेटला नाहीये त्यांना जुलैमध्ये भेटलाय का, हे सर्वात महत्त्वाचं आहे। त्यांनी सर्वात कमेंट करून सांगा की कोणाकोणाला भेटलाय, ज्यांना जून मध्ये भेटला नव्हता परंतु जुलैमध्ये भेटले आहेत अशा लाडक्या बहिणी किती आहेत त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगू शकतात। आणि ज्यांना जून मध्ये भेटलं नाही त्यांनी पण कमेंट करून सांगा, जुलैमध्ये भेटलं नाही त्यांनी पण कमेंट करून सांगा। या ठिकाणी पाहू शकतात ऋतुजाताई त्यांना या ठिकाणी जून जुलै पैसे आले नाहीत। त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात वंदनाताई मला जून जुलैचे आले नाहीत, कोल्हापूर संभाजीनगर। त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात दीप्तीताई यांनी विचारलेलं आहे आम्हाला पण पैसे आले नाहीत असं या ठिकाणी कमेंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। या ठिकाणी बऱ्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे भेटले नाहीत। पुष्पाताई सावंत जून महिन्याचा हप्ता नाही आला, जिल्हा रायगड। बऱ्याच लाडक्या बहिणींनी कमेंट करून सांगितलेलं आहे या ठिकाणी जून जुलैचा हप्ता मिळाला नाही, संभाजीनगर या ठिकाणी म्हणून कमेंट आलेले आहे। त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात अशा बरेचशा कमेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी जे आहे ते 12वा-13वा हप्ता नाही आला, कोल्हापूर जिल्ह्यातून कमेंट केलेली आहे आपल्याला। त्यानंतर मला जून आणि जुलैचे महिन्याचा हप्ता भेटला नाही, सुवर्णाताई त्यांनी पण या ठिकाणी कमेंट केलेले आहे। त्यानंतर या ठिकाणी पहा सुनंदाताई या ठिकाणी त्यांनी पण काय म्हटलेलं आहे की मला जुलैचे हप्ता लाभ मिळाला नाहीये। त्यानंतर संगीताताई यांनी पण या ठिकाणी सांगितलेलं आहे की मला डिसेंबर महिन्यापासून पैसे बंद झालेले आहेत, तर काय करावे लागेल, कशामुळे बंद झाले आहेत हे समजेल का, मी पुणे येथून बोलते सर, प्लीज सर। या ठिकाणी ह्याचा पण आपण संपूर्ण ह्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहोत की ज्यांचे अगोदर हप्ते बंद झालेले आहेत त्या सुरू कसे करायचे, नक्कीच या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट घेऊयात। परंतु आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढं सांगायचं आहे की ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्यांना खरोखरच गरज आहे, ज्या पात्र लाडक्या बहिणींना या ठिकाणी लवकरात लवकर ज्यांना जूनचा हप्ता भेटला होता त्यांना जूनचा आणि जुलैचा असे दोन्ही मिळून एकूण हप्ते टाका रक्षाबंधनसाठी असं या ठिकाणी जे आहेत आपलं आजच्या व्हिडिओचं हे आहे। या ठिकाणी ज्या पात्र महिला आहेत त्यांना या ठिकाणी लवकरात लवकर पैसे टाकायचे आहेत। मला पण जूनचा महिन्याचा हप्ता आला नाहीये। त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात अशा प्रकारे बऱ्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे भेटलेले नाहीयेत। जून महिन्याचे नाही आले, जून महिन्यापासून बंद केले, आमचे बंद करायचे होते तर कशाला आशेवर ठेवले, अशा प्रकारे जे आहे ते बऱ्याच लाडक्या बहिणींचे जे आहे ते काय कमेंट आलेले आहेत। या ठिकाणी पाहू शकतात अर्चना ताई त्यांनी पण या ठिकाणी विचारलं आहे की आम्हाला नाही मिळाला। अशा बऱ्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे भेटले नाहीत। रुक्मिणताई जूनचा हप्ता आला नाही, पात्र असून सुद्धा पुणे जिल्ह्यातून आलेली आहे कमेंट रुक्मिणताईंची।
त्यांचं पवार सुवर्णाताई पवार हप्ता आला नाहीये अशा प्रकारे अशा बऱ्याच ज्या आहेत त्या ठिकाणी कमेंट आलेल्या त्या ठिकाणी पाहू शकतात. ऋतुजाताई मला पण जूनचा हप्ता आला नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी त्यानंतर पहा भाग्यश्रीताई 12 हप्ता नाही आला जळगावतून या ठिकाणी कमेंट केलेले आहे. असे बरेच नंदुरबार जिल्ह्यातून तुम्ही कमेंट आलेले या ठिकाणी पाहू शकतात की नंदुरबार जिल्ह्यातून जे आलेले आहेत ते म्हणतात आहेत की मला पण जूनचा हप्ता आला नाहीये सर नंदुरबार. तर या ठिकाणी पाहू शकतात. त्यानंतर रुपाली गणेश देसाळे पोस्ट विंचूर तालुका डिस्ट्रिक्ट धुळे त्यांना पण या ठिकाणी जे ते पैसे हप्ता लाडक्या बहिणीचा आलेला नाहीये. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना लवकरात लवकर जे आहे ते पैसे पात्र असतील त्यांना द्यायला आशेवर पाहिजे. कारण की या ठिकाणी रक्षाबंधन जे आहे ते आलेलं आहे. रक्षाबंधनसाठी लवकरात लवकर जे आहे ते देणं गरजेचं आहे. जून महिन्यात सुद्धा पात्र असून सुद्धा पैसे भेटलेले नाहीयेत बऱ्याच लाडक्या बहिणींना. तर त्यांना या ठिकाणी जुलैमध्ये पैसे देणं महत्वाचं आहे. जूनचा आणि जुलैचे पैसे एकदम त्यांना द्यायला पाहिजे ज्यांना खूप गरज आहे त्यांना. या ठिकाणी जून जुलै महिन्याचे पैसे आले नाहीत. माझ्याकडे तर गाडी नाही तरी माझे पैसे बंद झालेले आहेत. म्हणजे ज्या पात्र आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी पैसे भेटलेले नाहीत. त्यानंतर पहा जून जुलैचे दोन्ही हप्ते आले नाहीत या ठिकाणी पाहू शकतात. असे भरपूर असे त्यानंतर पहा मला जूनचा हप्ता पडला नाहीये नांदेड जिल्हा मलाही मिळाले जून पासून पैसे खरड तालुका. त्यानंतर पाहू शकतात श्वेताताईंनी विचारलं आहे की मला पण आला नाहीये. अशा प्रकारे या ठिकाणी जे आहे ते कमेंट आलेले आहे. त्यानंतर पाहू शकतात पवार सरांनी विचारलं आहे की गाडी नाही जमीन नाही तरी सुद्धा लाडकी बहीण अपात्रता असून आता भेटला नाहीये. या ठिकाणी पाहू शकतात गाडी नाही जमीन नाही तरी सुद्धा लाडकी बहीण पात्रता असून सुद्धा लाभ किंवा हप्ता भेटलेला नाहीये. त्यामुळं ज्या पात्र महिला आहेत त्यांना या ठिकाणी लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांनी हप्ते लवकरात लवकर द्यावात. या ठिकाणी पहा जून जुलैचा हप्ता मिळाला नाहीये. खोट्या बातम्या सांगू नका मुख्यमंत्री साहेब अशा प्रकारे जे आहे ते लाडक्या बहिणींचं म्हणणं आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी पात्र असून सुद्धा पैसे भेटत नाहीयेत. या ठिकाणी पहा पात्रता असून सुद्धा जूनचा आता भेटला नाही कारण काय थांबलं याची माहिती सांगा. त्यानंतर पाहू शकतात बऱ्याचशा लाभार्थ्यांना जे आहे त्या ठिकाणी लाभ भेटला नाही. या ठिकाणी पहा BJP फ्रॉड अशा प्रकारे जे आहे ते मिळालेले आहेत. त्यानंतर राजेश्रीताई जोशी सर दादा मॅडम मला जुलैचा हप्ता मिळाला हो खूप खूप धन्यवाद मी आभारी आहे. त्या रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा हा माझ्याकडून ऍडव्हान्स मध्ये हा. या ठिकाणी पाहू शकतात राजेश्रीताईंनी त्यांना जे आहे ते जुलैचा हप्ता मिळाला आहे. त्यांनी खूप खूप धन्यवाद केलेला आहे. त्यांना हप्ता जे आहे ते भेटलेला आहे. तर नक्कीच तुम्ही पण कमेंट करून सांगू शकतात. तुमचं पण नक्कीच आपल्याला जे आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच या ठिकाणी जे आहे ते ज्यांना लाभ भेटलेला आहे जून मध्ये भेटला नाही परंतु जुलैमध्ये भेटलेला आहे त्यांनी नक्कीच कमेंट करा. आणि ज्यांना जून मध्ये जुलैमध्ये भेटला नाही त्यांनी पण या ठिकाणी कमेंट करून सांगू शकतात. तर नक्कीच या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला फक्त सबस्क्राईब करा आणि फक्त व्हिडिओ लाईक करा. कारण काय लाडक्या बहिणींसाठी आपले जे आहे ते प्रयत्न सुरू आहेत. लाडक्या बहिणींसाठी आणखीन आपले पुढचा व्हिडिओ येणार आहे लवकरात लवकर. परंतु कमेंट जास्तीत जास्त कमेंट करा ज्यांना भेटले नाही त्यांनी आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा. कमेंट करताना तुमचा जिल्हा नक्की सांगा की कोणत्या जिल्ह्यातून आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी यापेक्षा चांगली माहिती देऊ की आपलं आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आपण घेऊन येत असतो. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तुमच्या मनामधले काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा विसरू नका. भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.